परंतु माझ्या समाजासाठी, भोई समाजासाठी हे गर्वाची गोष्ट आहे की आज त्याचं आर्मीमध्ये सिलेक्शन झालं. आणि मी जसं शून्यातून समोर आलो, म्हणजे माझं शून्यातून निर्माण झालं, मी हे विश्व निर्माण शून्यातून केलेलं आहे. आणि या शून्याला समजा आता आकडा जो लावणारा तो माझा मुलगा. आज खरोखर आमचे अध्यक्ष भावनिक झाले, कारण की शून्यातून त्यांनी सुद्धा प्रगती केलेली आहे आणि त्यांच्यासमोर किती आकडा लावायचा त्यांनी त्यांच्या मुलावर सोपवलेला आहे. खरोखर अभिमानास्पद आहे. म्हणजे त्यांच्यासाठी नव्हे तर पूर्ण भोई समाजासाठी अभिमानाचीच गोष्ट आहे. गॉड ब्लेस यू बेटा, असेच आई वडिलाचं नाव आणि आपल्या भोई समाजाचं पूर्ण तू रोशन करशील, हीच मी आज ज्याची प्रतिमा मी तुला बक्षीस केलेली आहे त्यांच्यामुळे मी खरोखर नमन करते. आणि तू खरोखर भोई समाज, आई वडिलाचं तू करणारच आहेस, पण पूर्ण भोई समाजाचं नाव तू आर्मीमध्ये येऊन रोशन केलेलं आहेस आणि याच्यानंतर करशील अशी मी अपेक्षा करते. धन्यवाद. ठीक आहे. तसेच आपल्या यूट्यूब चॅनलमधून सुनील भोईशेंडे, मी म्हणतो विचार, तुम्ही एवढं मोठं मन कसं केलं का बा आपण एवढा मोठा मिलिटरीमध्ये समजा आपण योगदान आहे बा, मिलिटरीमध्ये हे करण्या म्हणजे कसं असते, हे सर्वात मोठं योगदान असते का तो वापस येईल किंवा नाही येईल हा जर नंतरला विषय आहे. तर त्याच्यावर एकुलता एक मुलगा अशी काय तुम्ही तुमचं मनोबल कसं काय तुम्ही टर्न झाले त्याच्याकडे? आता कसं आहे, कोणतरी कोणाची सेवा करतो. आम्ही आता मी स्वतः भोई समाज एकता परिषदचा प्रदेश अध्यक्ष आहे, तर मी माझ्या समाजाची सेवा करतो. आणि माझ्या जो मुलांना समजा पाऊल उचललं ते देश सेवेच होतं. म्हणून मला असं गर्वाची गोष्ट आहे का बा ते आज माझा मुलगा देश सेवेत आहे. म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे की ते ठीक आहे. सावित्रीबाई फुले यांना आपण नमन करून सर्वांना आपण स्नेह प्रेम देऊन विशालला पुढची वाटचाल, भाविक वाटचाल करावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.